समागमे सर्व भावे हरी, भक्त समागमे सर्व भावे हरी, सर्व काम करी न सांगता किंवा न सांगता करी सर्व काम, साठविला राहे हृदय संपुष्टी, बाहेर धाकुटी मूर्ती उभा, मागण्याची वास किंवा मागण्याची आस, पाहे मुखाकडे चिंतिल्या रोखडे मनोरथ, साठविला राहे हृदय संपुष्टी, बाहेर धाकुटी मूर्ती उभा, तुका म्हणे जीव भाव देवा पायी, तुका म्हणे जीव भाव देवा पायी, ठेवोनी ते काही न मागती, साठविला राहे हृदय संपुष्टी, बाहेर धाकुटी मूर्ती उभा, विठ्ठल करारविंदेन पदारविंदम, मुखारविंदेन विनवेशयन्तं, वटस्य पत्रस्य पुटे शयानं, बालमुकुन्दं मनसा स्मरामि, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, जिह्वे पिबस्वामृतमेतदेहं, गोविंद दामोदर माधवेची पांडुरंगा. खंडेराव यांच्या माघी वारी निमित्त चालेला हा 15 दिवसाचा नामयज्ञ महोत्सव म्हणा. आज या ठिकाणी श्रीक्षेत्र खंडोबाच्या मंदिरामध्ये श्रीक्षेत्र वडसधाम या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि तोही वैकुंठवासी हरिभक्त पारायण साधू बाबा वायकर, वैकुंठवासी हरिभक्त पारायण कोंडाजी बाबा डेरे, वैकुंठवासी हरिभक्त पारायण वासुदेव महाराज पंढरपूरकर, तसेच ब्रह्मलीन सद्गुरू मारुती बाबा चव्हाण, तसेच वैकुंठवासी साधू बाबा चव्हाण, तसेच वैकुंठवासी चव्हाण बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या कृपा आशीर्वादामुळे संपन्न होत आहे. व त्याची आजची ही जी काय त्याचं उत्तम जे काय नियोजन केलेलं आहे ते कुलस्वामी खंडेराव देवस्थान ट्रस्ट यांच्यातर्फे म्हणा किंवा मंदिर समिती म्हणा, समस्त वडसकर ग्रामस्थ मंडळ म्हणा किंवा पंचक्रोशीतून आलेले जे काही भाविक जन म्हणा यांच्या संयुक्त नियोजनाखाली आणि गुरुवारी आप्पा महाराजांच्या उपस्थितीमध्ये आजची ही जी काय सेवा, जी 6व्या दिवसाची माघ शुद्ध अष्टमीची सेवा यावर्षी माझ्याकडे प्रथमतः पण परंपरेने आलेली आहे. त्या प्रयोजनाने हा जो काय प्रस्तुत अभंग जो काय प्रस्तुत केलेला आहे तो जगद्गुरु तुकोबाराय यांच्या 4 चरणाचा असून संतपर प्रकरणातील आहे. प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज संतांचा स्वभाव आणि देवाच्या स्वभावाचं चित्रण करतात. कारण संतांच्या स्वभावाला जेवढं संत स्वतः जाणतात किंवा देवाच्या स्वभावाला संत जाणतात ते इतर कोणीही जाणू शकत नाही. म्हणून या प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी संतांचा स्वभाव आणि देवाचा स्वभाव हा सांगितलेला आहे. म्हणून देवाचं स्वरूप हे निश्चित सांगता येत नाही. निर्गुण स्वरूपाविषयी सांगता येत नाही, सगुण स्वरूपाविषयी निश्चित सांगतात नाही, निर्गुण स्वरूपाविषयी निश्चित सांगता येत नाही. काही लोकांनी महाराजांना प्रश्न विचारला, महाराज भगवंताच्या निर्गुण स्वरूपाविषयी निश्चित का सांगता येत नाही? याविषयी जगद्गुरु तुकाराम महाराज श्रुतीचं प्रमाण देतात. ते म्हणतात की एतत् अत्रेशो अनन्यो अरसम अदीर्घम, असं ते भगवंताचं स्वरूप असल्या कारणाने ते निश्चित सांगता येत नाही. आणि असं आहे, सत्य हे कधीही कुणाच्या स्वरूपतेला समक्षतेला साक्षात्तेला प्राप्त होत नाही. ज्याला सत्य प्राप्त झालेलं आहे, ज्याला सत्याची समक्षता झालेली आहे, सत्याचा साक्षात्कार ज्याला झालेला आहे तो वेगळा शिल्लक राहत नाही. अज्ञात कालामध्ये सत्य अज्ञात असतं, पण ज्ञात कालामध्ये त्याला प्राप्त करून घेणारा वेगळा शिल्लक राहत नाही. म्हणून सत्य मात्र त्या ठिकाणी जशा तसं आहे. म्हणून भगवंताच्या निर्गुण स्वरूपाविषयी निश्चित सांगता येत नाही. तसेच भगवंताच्या सगुण स्वरूपाविषयी निश्चित सांगतात नाही. याचे उदाहरण 2 सांगता येतील. पहिलं असं की संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये उपाधीचा अंगीकार करून भग या उपाधीचा अंगीकार करून एका ठिकाणी असं लिहितात, ऐका ऐशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे सहाय्य गुणवर्य वस्ती जेत म्हणून तू भगवान तू. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी भग या उपाधीचा आधार घेऊन, भग म्हणजे षण्णाम भगे तिरणहा, या उपाधीच्या आधारे भगवंत 6 गुणांनी युक्त असो असं सांगितलेलं आहे. दुसरा त्यातील मुद्दा असा, भगवंताच्या ठिकाणी 6च गुण आहेत असे नाही, अनंत कल्याणकारी गुण भगवंताच्या ठिकाणी आहेत. पुष्पदंत एके ठिकाणी असं लिहितात की असतगिरी समंशात कज्जलम सिंधू पात्रे सुरतरु वरुशाखा लेखनी पत्र मुरवी लिखत यदि गृहीत्वात शारदा सार्वकालम तदपि तव गुणानामीश पारण्य याती. पुष्पदंत म्हणतात, हे भगवंता तुझ्या गुणाचा शेवट काय आम्हाला लागला नाही. अनंत कल्याणकारी गुण भगवंताच्या ठिकाणी आहेत. म्हणून साधू संतांनी भग या उपाधीच्या आधारे भगवंत 6 गुणांनी युक्त असतो किंवा अनंत कल्याणकारी गुण भगवंताच्या ठिकाणी असतात. या आजच्या आधारे भगवंताचं वर्णन हे आपल्या वाङ्मयामध्ये प्रतिपादन केलेलं आहे. म्हणून
म्हणून भगवंताच्या स्वरूपाविषयी निश्चित सांगतात नाही. तसेच भगवंताच्या अवताराविषयी निश्चित सांगतात नाही. ज्या ज्यावेळी भगवंत अवतार धारण करतो त्या त्यावेळी हाच अवतार धारण करतो असंही नाही आहे. याच अवस्थेमध्ये भगवंत येतो असंही नाही आहे. कधी कुर्मरूप धारण केले, कधी मत्स्यरूप धारण केले, कधी वराहरूप धारण केले, कधी नृसिंहरूप धारण केले, कधी वामन म्हणजे बटरूप धारण केले, कधी भगवान परशुराम झालेत, तर कधी भगवान धनुर्धारी रामचंद्र प्रभू झालेत, तर कधी वेणुधारी भगवान श्रीकृष्ण परमात्मा झालेत. अशा त्या त्या अवतार करायला अनुगुण सच्छमय मायामय विग्रह स्वरूप भगवंत धारण करत असतो. म्हणून त्याच्या रूपाला, त्याच्या वेशाला, त्याच्या अवताराला अनंतत्व आहे. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज सांगतात की अनंत रूपे अनंत वेशे देखील मेत्यासी बाप रखमदेवर गुण बाणली कैसी. हे भगवंताचं खरं स्वरूप असलं तरी सुद्धा भक्तश्रेष्ठ नामदेव महाराज सांगतात की अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी शंख चक्र गदा पद्म सहित हरी. हे जरी भगवंताचं खरं स्वरूप असलं तरी त्याच्या रूपाला, त्याच्या वेशाला, त्याच्या अवताराला अनंतत्व आहे. म्हणून भगवंताच्या स्वरूपाविषयी निश्चित सांगतात नाही, त्याच्या अवताराविषयी निश्चित सांगतात नाही, तसेच त्याच्या स्वभावाविषयी निश्चित सांगता येत नाही. भगवंताचा स्वभाव असा आहे की एखाद्या भक्तावर जर ते प्रसन्न झाले तर त्या भक्तावर ते विशेष अनुग्रह करतात. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात की माझ्या विठ्ठलेशांचा इतकं प्रेमळ स्वभाव आहे की त्या प्रेमळ स्वभावावर जर एखाद्या भक्तावर ते प्रसन्न झाले तर त्याचा अनुग्रह करण्याकरता एखाद्या साधू संताशी त्याची गाठ घालून देतात. कारण संत सांगतात की बहु अवघड आहे संत भेट परी जग जेठी करुणा. किंवा एखाद्या श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठाशी त्याला सांगतात तू याच्याकडे जा. उदाहरण द्यायचे झाले तर आपल्या वारकरी संप्रदायातील पहिले संत चरित्रकार, आत्मचरित्रकार भक्त शिरोमणी नामदेव महाराजांना स्वतः भगवंत म्हणाले, अरे नामदेवा तू विसोबा खेचरांकडे स्वतः जा. असा भगवंत कधी कधी निर्देश करतो, कधी निर्देश न करता श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठी महात्म्याशी त्याची गाठ घालून देतो. हा भगवंताचा एक स्वभाव आहे. समजा एखाद्या भक्ताच्या आसपास म्हणा किंवा त्याच्या जाण्याच्या इतक्या अंतरा म्हणा कुणी एखादा संत महात्मा तिथे उपलब्ध नाही आणि त्या भक्ताचा उद्धार झाला पाहिजे अशी जेव्हा परिस्थिती निर्माण होते तेव्हा भगवंत स्वतः त्याचे गुरु होतात. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात की माझ्या विठोबाचा जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात की माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. असा भगवंत गुरु भावाला प्राप्त होतो. हाही भगवंताचा एक स्वभाव आहे. उदाहरण द्यायचे झाले तर अर्जुनाचं भगवंताने गुरुत्व पत्करलेलं आहे. लोक लाख शिष्य होतील पण त्यांचं गुरुत्व नको का पत्करायला. अर्जुनाने अनन्य भावाने शरण आला. श्रीमद भगवद्गीतेतील 2ऱ्या अध्यायातील 7 नंबरच्या श्लोकामध्ये अर्जुन अनन्य भावाने शरणतो. कार्पण्य दोषोपहत स्वभावा पृच्छामि त्वां धर्म सम्मूढ चेता यच्रहस्य नित्यं गृहीतं मे शिष्यस्थं शादी मां त्वां प्रपन्न. अर्जुन भगवंताला अनन्य भावाने शरण आला की हे देवा करुणाव्याप्त देण्यामुळे त्याचा मूळ स्वभाव हा नाहीसा झालेला आहे. धर्म अधर्म करणं इतकं त्याची बुद्धी ही असमर्थ आहे. असा मी स्वतः तुम्हाला हा प्रश्न विचारतो की जे साधन कल्याणकारी आहे ते कृपा करून तुम्ही मला सांगा. असा अर्जुन अनन्य भावने शरण आला म्हणून भगवंताने त्याचं गुरुत्व पत्करलेलं आहे. श्रीमद भगवद्गीतेतील 2ऱ्या अध्यायातील 11 नंबरच्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात श्री भगवान वाच अशोचानन वसोचस्वम प्रज्ञावादंश भाषसे गतासून गतासूच नानुशोचंती पंडिता वगैरे वगैरे. भगवंताने मग अर्जुनाचं गुरुत्व पत्करलं असल्यामुळे अर्जुनाला महावाक्याचा उपदेश केला. श्रीमद भगवद्गीतेतील 13व्या अध्यायातील 2 नंबरच्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात क्षेत्रज्ञम चापिमां विद्धी सर्व क्षेत्रेषु भारत क्षेत्र क्षेत्रज्ञयोर ज्ञानम यत्तज ज्ञानम मतन मम. भगवंत म्हणतात अर्जुना या सर्व सृष्टीमध्ये जीवात्माई म्हणजे तू मला समज म्हणजे प्रकृती आणि पुरुष यांना तत्वता जाणणं याला खरं ज्ञान म्हणायचं आहे. मग अद्वैत तत्वज्ञानाचा उपदेश करताना भगवंत श्रीमद भगवद्गीतेतील 10व्या अध्यायातील 20 नंबरच्या श्लोकामध्ये सांगतात की अहमात्मा गुडाकेशा सर्वभूतक्षया सीता. असा भगवंतांनी अर्जुनाला अद्वैत तत्वज्ञानाचा उपदेश केलेला आहे. कारण अर्जुनाचे भगवंत कोण होते? गुरु होते. आता सापेक्ष दृष्टीने अर्जुनाचे गुरु आहेत नंतर भगवंत कसे आहेत? जगद्गुरु आहेत. वसुदेव सुतम देवम कंसुचानुर्मर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरु. असा भगवंत हा गुरु भावाला प्राप्त होतो. हाही भगवंताचा एक स्वभाव आहे. आणखीन एक भगवंताचा विशेष स्वभाव सांगितला जातो. ज्याप्रमाणे एखादा विशेष भक्ती करणारा विशेष भक्त असेल त्या भक्ताची भक्ती करावी असं भगवंताच्या मनामध्ये येतं. याला भगवंताचा भक्त परवश स्वभाव म्हटलेला आहे. कुठला स्वभाव? भक्त परवश स्वभाव. ज्याप्रमाणे देवभक्ती आहे त्याप्रमाणे भक्त भक्ती सुद्धा आहे. देवभक्ती म्हणजे काय? तुम्ही आम्ही सर्व त्या देवाचे भक्त आहोत. स्वतः भगवंत श्रीमद भगवद्गीतेतील 7व्या अध्यायातील 16 नंबरच्या श्लोकामध्ये सांगतात की चतुर्विधा भजन्ते माम हे जना सुकृतो जुन्हा आर्तो जिज्ञासुर अर्थार्थी ज्ञानीच भरतर्षभा. भगवंत म्हणतात अर्जुना या सर्व जगतामध्ये 4 प्रकारचे भक्त मला भसतात. अर्थार्थी, आर्त, जिज्ञासू, ज्ञानी. हे 4 प्रकारचे भक्त मला भसतात. याला म्हणतात देवभक्ती. पण इथे भगवंत भक्त भक्ती करण्याकरता प्रवृत्त झालेले आहेत.
भगवंत म्हणतात अर्जुना, श्रीमद भगवद्गीतेतील 9व्या अध्यायातील 19 नंबरच्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात की तुल्य निंदा स्थिर मोनी संतिष्टो येन केनचित अनिकेत स्थिरमतीर भक्ती मानमे प्रियो न रहा. भगवंत म्हणतात अर्जुना, अशा भक्तांच्या भक्ती करण्याकरता मी स्वतः येतो की त्यांची बुद्धी ही संसारामध्ये नसून माझ्या ठिकाणी स्थिर आहे. स्थिर बुद्धी असणाऱ्या भक्तांच्या भक्तीकरता मी स्वतः येतो. याविषयी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये 12व्या अध्यायामध्ये वर्णन करतात की मग याही वरी पार्था माझ्या भजनी असता तरी त्या ते माथा मुकुट करी, मी त्यांना माझ्या माथेचा मुकुट म्हणून धारण करतो. दोवर दोन्ही भुजालो घेऊनी अलिंगव्या लागोनी तया त्या अंग, त्या ज्ञानी भक्ताच्या शरीराला अलिंगनाला 2 भुजा मला कमी पडतात म्हणून मी चतुर्भुज होऊन 4 भुजा घेऊन त्या भक्तांना मी आलिंगन देतो. मज पहावे डोळे मज अचक्षुषी मज डोळे, हातीचे नि लीला कमळे पूजू तया ते, माझ्या हातातील लीला कमळे मी त्या भक्तांची पूजा करतो. म्हणजे भगवंत त्या भक्तांना पाहावे अशी इच्छा करतो, त्या भक्तांची पूजा करावी अशी इच्छा करतो, माथ्यावर मुकुट म्हणून धारण करावे अशी इच्छा करतो, हातातील लीला कमळांनी त्याची पूजा करावी अशी इच्छा धारण करतो, चतुर्भुज होऊन त्या भक्तांना आलिंगन द्यावे अशी इच्छा करतो. याला म्हणतात भक्त परोक्ष स्वभाव. आणि यामध्ये भगवंत त्या भक्ताच्या संगतीमध्ये राहतो. जशी आपल्या श्री गुरूंची सेवा, देवाची सेवा याकरता 9विधा भक्ती सांगितली आहे किंवा नारदोक्त 11 भक्ती सांगितलेली आहे, अगदी त्याच पद्धतीने त्याचप्रमाणे भगवंत त्या भक्ताची सेवा करतो, भक्ती करतो आणि तो श्रीहरी सतत त्या भक्ताच्या संगतीमध्ये राहतो. ही गोष्ट मनामध्ये घेऊन जगद्गुरु तुकाराम महाराज भगवंताच्या भक्त परवशा स्वभावाला धरून या प्रसूत अभंगाच्या प्रथम चरणामध्ये समागमे सर्व भावे हरी सर्व कामे करी न सांगता, ह्या चरणाचे 3 भाग पडतात. भक्त समागमे सर्व भावे हरी आणि सर्व कामे करी न सांगता. आता चरण सोडताना आपल्याला उलटं सोडवायचं आहे. पहिलं सर्व कामं करी न सांगता किंवा न सांगता करी सर्व कामे, म्हणजे भगवंत त्या भक्ताने न सांगताही त्याची सर्व कामे करत असतो. आपल्याला जर आपल्या एखाद्या श्री गुरूंनी म्हणा किंवा वाडवलांनी एखादं काम सांगितलं तर आपण काय म्हणतो, बघतो, पाहतो, तर जमलं तर करतो, तर नाही हे उत्तर आपलं ठरलेलंच आहे. पण इथे मात्र तसं नाहीये. त्या भक्ताने न सांगताय त्याची सर्व कामे भगवंत करत असतो. कोणती कामे करतो? संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज हरिपटामध्ये अगदी सुरुवातीला सांगतात की ज्ञानदेव म्हणे द्वारकेचा राणा पांडवा घरी. कशाला? रोज पंचपक्वान्ने खाण्याकरता? तर नाही, अर्जुनाच्या घोड्याला खरारा करण्याकरता किंवा अर्जुनाचं सारथ्य कर्म करण्याकरता. सारथ्य कर्म हा चांगला शब्द आहे, पण आताच्या मराठी भाषेत सांगायचं झालं तर अर्जुनाचा टांगेवाला होण्याकरता किंवा अर्जुनाच्या घरची उष्टी पत्रावळ्या गोळा करण्याकरता. भगवंत म्हणतात की मी त्या भक्ताच्या संगतीमध्ये राहतो. याविषयी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज सांगतात की तो भगवंत सतत त्या भक्ताच्या संगतीमध्ये राहतो आणि त्या भक्ताने न सांगताही त्याची सर्व कामे करत असतो. स्वामीची या मनोभावा न चुकीची हेची परमसेवा एरते पांडवा वाणिज्य करणे. आता ते स्वामीची या मनोभावा याऐवजी भक्ताची या मनोभावा न चुकीची ह्याची सेवा. कोण? भगवंत काय करतो? तर सर्व कामे करी न सांगता. या कामाचे म्हणजे या भक्तीचे 3 प्रकार वाल्मिकजी रामायणामध्ये प्रतिपादन करतात. पहिला प्रकार आहे तो म्हणजे उत्तम भक्त, दुसरा मध्यम भक्त आणि तिसरा कनिष्ठ भक्त. उत्तम भक्त हा कोण? तर स्वामीने प्रतिपादन केले जे कार्य आहे तो बरोबर करतो, पण त्यापेक्षा अधिक स्वामीच्या मनातलं जाणून यथायोग्य रीतीने जाणून ताडून त्यामध्ये कोणतीही विपरीत भावना न ठेवता करतो, त्याला म्हणतात उत्तम भक्त. दुसरा आहे मध्यम भक्त. तो कोण? की स्वामीने सांगितलेलं कार्य तो बरोबर करतो, हा मध्यम भक्त झाला. आणि तिसरा आहे कनिष्ठ भक्त. स्वामीने सांगितलेलं कार्य काही करतो व काही करत नाही, याला अंगचोरपणा म्हटलेला आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात की चोरासाठी रदबदल अट्टहास जळो जिने दास्य बहुतांचे. महाराज सांगतात की चोरामध्ये तो अंगचोरपणा करतो, सेवेमध्ये अंगचोरपणा करतो आणि अट्टहास करतो की तर हीच सेवा मी करणार नाही तर करणार नाही. आणि रदबदल करतो की माझी सेवा त्याला सांगा, त्याची सेवा मला द्या. आणि दास्य बहुतांचे म्हणजे अनेकांचं दास्यत्व स्वीकारतो. एका देवाची पूजा न करता तो अनेक देवतांची पूजा करतो किंवा एका महाराजाचा शिष्य न होता तो अनेक महाराजांचा शिष्य होतो. याला म्हणतात कनिष्ठ भक्त. या भक्तीला काय अर्थ नाही. इथे महत्वाचा आहे तो म्हणजे उत्तम भक्त. याचं जर उदाहरण द्यायचं झालं तर आज शनिवार असल्यामुळे आपण मारुतीरायांचं उदाहरण घेऊ. वाल्मिकजींनी रामायणामध्ये मारुतीरायांचं उदाहरण देतात की मारुतीराय हे उत्तम भक्त होते, भक्तोत्तम होते, भागवतोत्तम होते. मारुतीरायांची योजना कशासाठी आहे की नाकाच्या सरळ नीट जायचं आणि लंकेमध्ये सीतामाता कोणत्या अवस्थेमध्ये आहे हे शोधून परत नाकाच्या सरळ नीट यायचं, बस. व हुकूम एवढाच, यापेक्षा जास्त काही करायचं नाही. पण मारुतीराय हे स्वामीची या मनोभावा न चुकीची हेची परमसेवा हे करणारे असल्यामुळे मारुतीराय हे तिथे गेलेले आहेत. आणि खुशकीच्या मार्गाने जायचं म्हणून ते
रात्री 8:30 वाजता गेले लंकेमध्ये. सकाळी ते अशोक वाटिकामध्ये जिथे सीतामाता होती तिथे त्यांनी शोधलं आणि ते गेले असताना योगायोग असा की सकाळीच रावण हा सीतामातेला भेटायला आला होता. रावण सीतामातेशी कसा बोलतो हे सगळं त्यांनी यथायोग्य रीतीने डोळ्याने पाहिलं. रावण गेल्यानंतर मग मारुतीरायांनी सीतामातेची भेट घेतली, ओळखीची खूण म्हणून अंगठी दाखवली. तिथून बाहेर पडल्यानंतर आता हुकूम संपला, परत यायचं की नाही, पण नाही. इथे आल्यानंतर त्यापेक्षा अधिक काय, तर इथे आल्यानंतर इथे जर हल्ला करायचा झाला तर कोणत्या दिशेने करणे बरोबर ठरेल, किंवा रावणाचा दरबार कसा आहे, त्याचे राक्षस किती सावध आहेत हे बघण्यासाठी. तसेच त्यांनी एखादा माणूस फोडला घरातला. आता काय ग्रामपंचायत निवडणुकीला माणूस कसा फोडायचा हे माहितीच आहे. बिभीषण त्यांनी फोडलाच घरातला. हे सगळं बघायचं होतं म्हणून ते थांबले. आणि अशोक वाटिकामध्ये थांबल्यानंतर त्यांनी आपल्या स्वतःच्या अगदी मराठी भाषेत सांगायचं झालं तर स्वतःच्या अगदी नरचेष्टा करायला सुरुवात केली. त्यामध्ये झाडांची फळे खाली पाडण्याच्या हेतूने झाडं हलवली आणि ती फळे खाल्ली. मग रावणाचे राक्षस आल्यानंतर स्वतःला पकडून दिलेलं आहे, कारण त्यांना हे सगळं बघायचं होतं ना. दरबारात आणल्यानंतर त्यांना बसायला आसन दिलं नाही, म्हणून त्यांनी आपल्या स्वतःच्या शेपटीचं आसन करून रावणाच्या सिंहासनाचं उंच आसन केलं. रावणाला मागे जटायूचा अनुभव असल्यामुळे त्यांनी मारुतीरायांना प्रश्न विचारला, मारुती तुला रामाची शपथ आहे, तुझा मृत्यू कशा ते सांग. कारण रावणाला मागे जटायूचा अनुभव होता. जटायूला असंच प्रश्न विचारला की जटायू तुला रामाची शपथ आहे, तुझा मृत्यू कशा ते सांग. जटायू खरं बोलला, माझा मृत्यू माझ्या पंखात आहे. कारण सज्जन हा नेहमी खरंच बोलतो आणि शपथ घातला तर नक्कीच खरं बोलत असतो. मारुतीरायांना त्यांच्या मातोश्रीने असं सांगितलं होतं आणि वाल्मिकजींनी रामायणामध्ये असं लिहिलं आहे की एखाद्या व्यक्तीला तुम्ही प्रथमतः भेटले असता त्याला सगळं खरं सांगा. तो जो अधिकारी असेल त्याला खरं समजतं की तुम्ही खरं बोलताय, पण तो जो मूर्ख असेल, अनाधिकारी असेल, तुम्ही त्याला कितीही सामान्य स्वरूपाचं खरं सांगितलं तरी त्याला ते पटत नाही, त्याला ते खोटंच वाटतं. आणि असं जेव्हा घडेल ना तेव्हा तो मूर्ख आहे, अनाधिकारी आहे असं समजून त्याला सगळं खोटं सांगा. काय गरज आहे त्याला खरं सांगायची. म्हणून मागे जटायूचा अनुभव असल्यामुळे रावणाने विचारलं मारुतीरायांना की मारुती तुला रामाची शपथ आहे, तुझा मृत्यू कशा ते सांग. मारुतीरायांनी पहिलं खरं सांगितलं की मला मृत्यू नाही, मी चिरंजीव आहे, मला अमरत्व प्राप्त आहे. रावणाला आश्चर्य वाटलं. भगवान शंकराची मी उपासना केली, भगवान शंकरांनी मला आत्मलिंग दिलं, पण अमरत्व देऊ शकत नाही असं भगवान शंकर मला सांगतात. आणि हे माकड काय सांगते, हे वानर काय सांगते, मी अमर आहे, मी चिरंजीवी आहे, अशक्य गोष्ट आहे. पुन्हा त्यांनी विचारलं, मला हे तुझं खोटं वाटतं, तू पुन्हा एकदा सांगतो तुझा मृत्यू कशात सांग. मारुतीराय म्हटले की मी याला पहिलं खरं सांगितलं, याला पटलं नाही, म्हणजे हा काय आहे, मूर्ख आहे, म्हणजे याला तर काही सांगितलं तरी त्याला आता खरं वाटेल. म्हणून त्यांनी सांगितलं की माझा मृत्यू आज माझ्या शेपटीत आहे. बस आता इथे मूर्ख अनधिकारी रावण असल्यामुळे त्याला ही गोष्ट पटली. कारण इथे कुणाला शेपूट नसताना फक्त कुणाला शेपूट होती, तर माकडाला म्हणजे वानराला म्हणजे मारुतीरायांना. झाला शेपटीला पेटवा हा वट हुकूम देण्यात आला. गावचा चिंध्या कमी पडला, पण शेपटी काय वाढायची थांबना. शेवटी रावण म्हटला की सीतामातेचे कपडे आणा. तेव्हा मारुतीरायांना विचार केला की आता जगन्मातेकडे जाऊन रावण पोचला, त्यामुळे आता आपल्याला थांबलेच बरं. मग शेपूट पेटवून दिल्यात आली. शेपूट पेटवल्या दिल्यानंतर मारुतीरायांनी संपूर्ण लंका जाळून टाकली. आता मला एक गोष्ट सांगा की दुसऱ्याची घरं जाणं ही काय चांगली गोष्ट आहे का? आहे का चांगली गोष्ट? पण जगद्गुरु तुकाराम महाराज मात्र एके ठिकाणी असं लिहितात की जाळी अली दोन वेळा धन्य धन्य शब्द वापरलेला आहे. याचा अर्थ असा की दया तिचे नाव, भूतांचे पालन आणि कंटकांचे, की मारुतीरायांनी ती दया केलेली आहे. काही महात्म्यांनी मारुतीरायांना प्रश्न विचारला की मारुती तू लंका का जाळलीस? मारुतीराय म्हटले की मी लंका जाळली नाही, रावणाने माझी शेपूट पेटवली, ती शेपूट विझवण्याचा मी प्रयत्न करत असताना लंका जळली, याला मी काय करू शकतो? विठ्ठल आल्यानंतर तिथे हल्ला करायचा झाला तर कोणत्या दिशेने करणं बरोबर ठरेल, त्या रावणाचे राक्षस किती बलशाली आहेत, त्याचा दरबार कसा आहे, तो रावण कसा आहे, असं सगळं यथावत मारुतीरायांनी श्री रामचंद्र प्रभूंना सांगितलेलं आहे. कारण उत्तम स्वामीचं उत्तम कार्य करणारा उत्तम सेवक, शूर आणि धीर स्वामी काजे तू साजर, हे जे वर्णन केलेलं आहे ते मारुतीरायांचं वर्णन केलेलं आहे. म्हणून ज्या पद्धतीने मारुतीरायांनी श्री रामचंद्रांच्या मनोगताला जाणून त्यांची सगळी कामे केली, सेवा केली, अगदी त्याच पद्धतीने त्याचप्रमाणे भगवंत त्या भक्ताच्या मनोगताला जाणून त्याची सर्व कामेही त्याने न सांगताही करत असतो. सर्व काम करी न सांगता किंवा न सांगता करी सर्व काम, म्हणजे त्या भक्ताने न सांगताही भगवंत त्याची सर्व कामे करत असतो. हा झाला पहिला प्रकार. दुसरा सर्व भावे हरी, म्हणजे सर्व भावाने संपन्न होऊन ती कामे करतो, म्हणजे कायेने वाचेने मानसिकतेने.
तुम्ही लक्षात घ्या, काही प्रसंगामध्ये काही ठिकाणी भगवंताने त्या भक्ताची शरीराने भक्ती केलेली आहे, काही ठिकाणी काही प्रसंगामध्ये भगवंताने मनाने त्या भक्ताची भक्ती केलेली आहे, काही ठिकाणी काही प्रसंगामध्ये भगवंताने वाणीने त्या भक्ताची स्तुती केलेली आहे. इतकेच नव्हे तर जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात की भयनाही जन्म घेता मोक्ष सुख हाणू लावता तुका म्हणे सत्ता निकट करू सेवेची. म्हणजे सेवेची सत्ता निकट करू, किती करू? जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात की विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता सकळ भोगिता होय त्यांची. म्हणजे सेवा इतकी केली जाते की त्या सेवेचा परिणाम असा की स्वामीचं सगळं भोगणारं हा सेवक होतो. इतक्या पद्धतीने सेवा केली जाते. याचं कारण असं की भगवंत हा त्या भक्ताची काया वाचा म्हणून जाऊन भक्ती करतो आहे. आपण देवाची काया वाचा म्हणून जाणून भक्ती करतो, यात विशेष असं काही नाही. शेवटी आपण भक्तच आहोत, तो देव देवच आहे. पण असा असणारा सर्वज्ञ सर्व शक्तिमान असणारा भगवान परमात्मा तो काया वाचे म्हणे जाणून भगवंत त्या भक्ताची भक्ती करतो, ही सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या भाष्य सांगायचं झालं तर ते ज्ञानेश्वरीमध्ये असं लिहितात की पाहे पा अनुराग भजे ते पती ते हे मानिजे ते काय न वाणिजे पतिहुनी पतिव्रता. जर एखाद्या पतिव्रता स्त्रीने आपल्या पतीची केलेली सेवा, ती सेवा जर त्या पतीला मान्य होत असेल तर त्या पतीपेक्षा त्या पतिव्रता पत्नीचं वर्णन अधिक करावं. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज सांगतात की मला माहिती आहे तो सर्वज्ञ सर्व शक्तिमान षड्गुण ऐश्वर्य संपन्न भगवान परमात्मा आहे आणि अर्जुन त्याच्या पायाशी बसलेला आहे. पण मला असं वाटतं की त्या अर्जुनाची विशेष स्तवावा वाटे. मला असं वाटतं की त्या अर्जुनाचं विशेष महत्त्व सांगावं. का सांगावं? कारण एवढा मोठा त्रिलोक्याचा असणारा स्वामी त्या अर्जुनाचा अधीन बनलाय. किती अधीन बनलाय? जसा एखादा विषय आसक्त पुरुष स्त्रीचा अधीन व्हावा तसा अधीन बनलाय. किती परवश बनलाय? हा कोपे निमांत तसा आहे. अर्जुन रागवला तर भगवंत शांत. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज हरिपाठामध्ये म्हणतात निजवृत्ती काढी सर्व माया तोडी इंद्रिया सवडी लपू नको तीर्थव्रत भाव धैर्य करुणा शांती दया पाहुणा हरी करी. हे स्वतः भगवंतच आहे. मग असं का? रागवल्याचा साधा चेहरा भावही उमटू देत नाही भगवंत. हा रुसे तसा आहे. अर्जुन रागवला ते भगवंत शांत. अर्जुन रुसायचा, मला जेवायला पहिला पाठ पाहिजे असताना मला दुसऱ्या पाठावर का बसवलं? भगवंत म्हणले अरे अर्जुना ही लोक पहिले येऊन बसले जेवायला, पण आता दुसरा पाठ जेवायला वाढला आहे तर जेवण सुरू करा, काय हरकत आहे का? लावणी हात कुरवाळीला माथा. भगवंत म्हणणार अरे अर्जुना रागावू नकोस, ही लोक पहिले येऊन बसले जेवायला, आता जेवता ताटवून लोकांना उठू नये म्हणून मी उठवलं नाही. महाराज सांगतात की तुम्हाला आम्हाला वेड लागलं तर त्याला वेड म्हणावं, पण भगवंताला जर वेड लागलं तर त्याला नवल वेड म्हणावं, त्याला नवल पिसे म्हणावं. कारण नवल पिसे लागले होते अर्जुनाचे देवा. देवाला अर्जुनाचं नवल पिसे लागलं होतं. म्हणजे इतक्या पद्धतीने भगवंत त्या भक्ताची काया वाचा म्हणे जाणून भक्ती करतो. म्हणून भक्त समागमे सर्व भावेहारी सर्व काम करी न सांगता, त्या भगवंत त्या भक्ताने न सांगताही त्याची सर्व कामे करतो. सर्व भावेहारी सर्व भावने संपन्न होऊन काया वाचा म्हणे जाणून भक्ती करतो. पण कशी करतो? तर भक्त समागमे. आता तो भक्ताच्या संगतीमध्ये राहतो. कसा राहतो? जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात की योगक्षेम वहाम्यहम, योगक्षेम त्यांचे जाणे जड भारी वाट दावी करी धरून या. तो देश काल वस्तू भेद विवर्जित असणारा भगवान परमात्मा त्या अनन्य भक्ती करणाऱ्या भक्ताच्या संगतीमध्ये राहतो आणि त्याचा जो काय योगक्षेम आहे तो भगवंत स्वतः चालवतो. ह्याला म्हणतात भक्त समागमे. आता आपण आपल्या श्री गुरूंच्या समागमे किंवा महाराजांच्या समागमे राहतो. आपण काय करतो? तो म्हणतो संतच असे म्हणतात की तेथे राम नाम होईल श्रवण आणि घडेल भोजन उष्टितांचे. पास जेवण करण्यामध्ये पटाईत लोक. आम्हाला अनुभव होतो, सप्ताह टाकला की पंक्तीला असतात 60 आणि कीर्तना टाळकरी असतात 8. याला काय अर्थ नाही. पण इथे महत्वाचं काय आहे तर भक्त समागमी. कसा राहतो भगवंत? तर वाट दावी करी धरून या. स्वतः भगवंत श्रीमद भगवद्गीतेतील 10व्या अध्यायातील 11 नंबरच्या श्लोकामध्ये सांगतात की तेषा महम समुद्धरता महम ज्ञानजम तमहा नाश याम्यात्म भावस्तो नाश यत्म्याने. म्हणजे तो भगवंत सांगतात की मी स्वतः मशाल घेऊन जातो, ज्ञानाचे दिवटे घेऊन जातो आणि त्या भक्ताला उंच कोटे आहे खाली कोटे आहे असं दाखवत दाखवत मी नेत असतो. म्हणजे किती भक्ती आहे बारकाईने तुम्ही ध्यानात घ्या. मी नुसता त्याच्या बरोबर राहत नाही तर सतत बरोबर राहतो आणि त्याला जर काय पारमार्थिक संशय निर्माण झाला तो संशय निवृत्त करण्याचं काम मी स्वतः करतो. त्याचा जो काय पारमार्थिक आणि जो काय व्यावहारिक जो काय योगक्षेम आहे तो योगक्षेम त्याने मला सांगावा मग मी करावा, तसं नाही. त्या भक्ताने न सांगता त्याचा योगक्षेम मी करत असतो. मी सर्व काम करी न सांगता संगतीमध्ये राहून सर्व काम भगवंत करत असतो. का? याचं कारण आहे की भगवंत हा परमार्थ तथा सर्वांतर्यामी आहे. त्याला भक्ताच्या अंतरीचे भाव समजतात. आपल्याला असं वाटतं की आपल्याला कोणी बघत नाही, पण भगवंत तर बघणार आहे ना.
लोकांना असं वाटतं आपल्याला कोणी बघत नाही, पण भगवंत तर बघतोय ना, कारण तो सर्वांतरी आम्ही अशा प्रकारचा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात की अंतरीचं बीज जाणे कळवळा व्यापक सगळ्या ब्रह्मांडाचा. म्हणून भगवंताला खरं खरं सांगण्याची आवश्यकता नाही. हा, उपाधीच्या दृष्टीने भगवंत सांगण्याची इच्छा व्यक्त करतो तो मात्र वेगळा विषय आहे, पण इथे मात्र भगवंताला खरं खरं सांगण्याची आवश्यकता नाही. त्या भक्ताने न सांगताची सर्व कामे करत असतो. म्हणून काही भक्तांनी इच्छा अशी व्यक्त केली की देवा तू आमच्या हृदयामध्ये येऊन राहायला पाहिजे. तर त्या भक्तांची भक्ती बघून भगवंत त्या भक्तांच्या इच्छेखातीर एवढा मोठा सर्वव्यापक असणारा भगवंत परमात्मा त्या भक्ताच्या छोट्या अशा अल्प अशा हृदयामध्ये येऊन राहतो. जगद्गुरु तुकाराम महाराजांना काही लोकांनी प्रश्न विचारला की एवढा मोठा सर्वव्यापक असणारा परमात्मा त्या भक्ताच्या छोट्या अशा अल्प अशा हृदयामध्ये येऊन राहतोच कसा? हेच तर खरं भक्तपरवश स्वभावाचा वैभव आहे. दोन पद्धतीने उत्तर सांगतो. पहिलं असं की आपण एखाद्याच्या घरी जातो. व्यावहारिक उदाहरण आहे. आपण एखाद्याच्या घरी जातो. का जातो? कारण त्याने प्रेमाने बोलवलं असतं म्हणून आपण जातो. आणि त्याच्या घरी गेल्यानंतर आपल्या त्या घरी राहण्याचा प्रसंग येतो. आपण राहतो. आपल्या रोजच्या दैनंदिन व्यवहाराप्रमाणे ते घर छोटंसं असतं, पण तरी आपण राहतो. का राहतो? की त्याने प्रेमाने बोलवलं आहे म्हणून आपण राहतो आणि आपलं दैनंदिन जीवन व्यवहार त्या घरामध्ये करतो. आम्हालाही भरपूर वेळा कीर्तनानंतर असा प्रसंग येतो की काही ठिकाणी काही घरांमध्ये आम्हाला राहण्याचा प्रसंग येतो. तर काही ठिकाणी एवढे मोठे बंगले असतात की भूतासारख्या मी एकटेच असतो त्या घरामध्ये. आणि काही ठिकाणी काही प्रसंगामध्ये असं घर बारीक असतं की वर सरकलं तरी अडचण, खाली सरकले तरी अडचण, तरी आम्ही राहतो. का राहतो? लोकांच्या इच्छेकरता राहतो. आम्ही राहतो याच्यामध्ये विशेष महत्त्व नाही आहे. विशेष महत्त्वाची गोष्ट काय? एवढा मोठा सर्वव्यापक असणारा परमात्मा त्या भक्ताच्या इच्छेकरता त्याच्या छोट्या अशा अल्प अशा हृदयामध्ये राहतो. ही सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. दुसरा त्यातील मुद्दा असा की भगवंताची व्याप्ती जरी सर्वत्र असली तरी त्याचं अभिव्यक्तीचं स्थान हे आपलं हृदय आहे. हृदयातच भगवंत अभिव्यक्त, बाकी कुठेही अभिव्यक्त भगवंत हा होत नाही. उदाहरण सांगतो. राष्ट्रपतीची व्याप्ती संपूर्ण भारतभर आहे. म्हणजे संपूर्ण भारताचा तो काय आहे? राष्ट्रपती आहे. जे त्याला राष्ट्रपतीला जर आपल्याला व्यक्तिशः भेटायचं असेल, त्याला काही विनंत्या करायचं असेल, अर्ज करायचे असेल, आपल्याला कुठं जावं लागतं? दिल्लीमध्ये. तेही राष्ट्रपती भवनातच, तेही त्या राष्ट्रपती भवनातील खोलीमध्ये, तेही त्याच्यात खुर्चीवर जावं लागतं. म्हणजे एवढं बारकाईने ध्यानात ठेवा. भगवंताची व्याप्ती जरी सर्वत्र असली तरी त्याच्या उपलब्धीचे स्थान हे आपलं हृदयात आहे. हृदयातच भगवंत अभिव्यक्त असतो. म्हणून सर्व साधू संतांनी इच्छा अशी व्यक्त केली की हे भगवंता तू आमच्या हृदयामध्ये येऊन राहा. त्यांच्या इच्छेकरता भगवंत त्यांच्या हृदयामध्ये येऊन राहतो. ही गोष्ट मनामध्ये घेऊन जगद्गुरु तुकाराम महाराज प्रस्तुत अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये हृदय संपुष्टी. संपुष्टी शब्दाचा अर्थ आहे समळी. समळी शब्द नाही समजला तर संदुका. संदुका शब्द जरी नाही समजला तर पेटी. आणि पेटी शब्द जरी नाही समजला तर आताचा नवीन मराठी शब्द आहे म्हणजे बॅग. म्हणजे संपुष्टी म्हणजे समळी, संदुका, पेटी, बॅग. विठ्ठल म्हणून साठविला राहे हृदय संपुष्टी. भक्तांनी इच्छा व्यक्त केली की हे देवा तू आमच्या हृदयरूपी संदुकेमध्ये येऊन राहा, हृदयरूपी बॅगेमध्ये तू येऊन राहा. तर त्यांच्या इच्छेकरता भगवंत त्यांच्या हृदयामध्ये येऊन राहतो. तर भगवंत कसा आहे? व्यापक आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात की एवढा प्रभू भावे. भगवंत हा एवढा भावी आहे की तो आपल्या कवेत मावणार नाही, एवढा व्यापक अर्थाने. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात की देश काल वस्तू भेद मावळला आत्मा निर्वाळाला विश्वाकार. किंवा ऋग्वेदामध्ये सांगितलं आहे की सभूमी विश्वतो वृत्वा अत्यतिष्ठ दशांगुलम. ज्या संपूर्ण सृष्टीमध्ये ओत प्रोत भरून सुद्धा जो दशांगुलांमध्ये उरला आहे, एवढा मोठा व्यापक अर्थाने. म्हणून भक्तांनी इच्छा व्यक्त केली की भगवंत त्याच्या हृदयरूपी संदुकेमध्ये, परिमित असणाऱ्या हृदयरूपी संदुकेमध्ये येऊन राहतो. याचं कारण असं की भगवंत त्या भक्ताची सेवा करण्याकरता प्रवृत्त झालेला आहे. भगवंत त्या भक्ताची भक्ती करण्याकरता प्रवृत्त झाले आहे. म्हणून जो भक्त आपल्या हृदयामध्ये भगवंताला साठवून ठेवतो त्याला खरं भक्त म्हणायचं आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात की साठविला हरी जिही हृदय मंदिरी, त्याची सरली एर झाला सफल व्यापार. जिथे जिथे भगवंत प्राप्तीचा विषय आलेला आहे तिथे तिथे हृदय हा शब्द आलेला आहे. हृदय बंदी खाना केला, हृदय शब्द आलेला आहे. म्हणून ज्याला भगवंताला प्राप्त करायचं असेल त्याने अंतर्मुख व्हायचं आणि मग हृदयामध्ये भगवंताचं आविष्करण झालं म्हणजे त्याला देव भेटला. त्याच्या हृदयामध्ये देवाचं आविष्करण झालं, अभिव्यक्ती झाली, त्याला देव भेटतो. आणि ज्याच्या हृदयामध्ये देवाची अभिव्यक्ती झाली नाही त्याला देव अजिबात भेटत नाही. मग तो जन्मोजन्मी जरी या जगतामध्ये फिरला तरी त्याला देव दिसत नाही. असतो देवच पण दिसत नाही. आद्य शंकराचार्य म्हणतात की आदो ब्रह्मा स्मितत्वनुभव उदिते खलिदम ब्रह्म पश्चात. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात की आपण बाहेर नगे ठाव धुंडावा, तुझे खंडे तरी उरला तो अवघा हरी. आपल्याला प्रतीत होणारं जे द्वैत म्हणा, जे जीवशिव स्वरूपामध्ये म्हणा, जीव जगत स्वरूपामध्ये म्हणा, ते जर निरसित झालं, ते जर बाधित झालं, तो उरणारा केवळ भगवान परमात्माच आहे. म्हणून आपण बाहेर नगे ठाव धुंडावा. म्हणून भगवंताला बाहेर शोधण्याची आवश्यकता नाही, हृदयातच भगवंत हा अभिव्यक्त होत असतो.
संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज फार सुंदर लिहितात की देव देव म्हणून व्यर्थ का फिरसी, निज देव नेनसी मुळी कोण, देवानाय रूप देवानाय नाव देवानाय गाव कोटे काही, ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा अखंडित सेवा करा त्याची. म्हणून भगवंताला बाहेर शोधण्याची आवश्यकता नाही. म्हणून साठविला राहे हृदय मंदिरी हृदय संपुष्टी. म्हणून भक्तांनी इच्छा व्यक्त केली तर त्या हृदयामध्ये जाऊन भगवंत राहतो. काही भक्त म्हटले की देवा ते आम्हाला अद्वैत वगैरे आम्हाला काही कळत नाही, ते तू असं कर, उपाधिकृत कल्पित भेद निर्माण कर आणि तू देव हो, आम्ही तुझे भक्त होतो आणि आमच्याशी भक्ती व्यवहार तू कर, भक्ती प्रेम सुख कर. त्यांचं म्हणणं जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात की नको ब्रह्मज्ञान. यद्यपि ब्रह्मज्ञानाचा निषेध नाही, पण भक्ती प्रेम सुख हे अत्यंत दुर्लभ आहे, ते प्राप्त व्हा म्हणून नको ब्रह्मज्ञान. मी भक्त तू देव ऐसे करी, म्हणजे मी तुझा भक्त झालो पाहिजे आणि तू माझा देव झालो पाहिजे असं तू काहीतरी कर. भक्ताची इच्छा आहे, काही होऊ शकतं. भक्त काही इच्छा करतील. मारुतीराय आणि तुळशीदास यांनी अशीच इच्छा भगवंतापाशी व्यक्त केली. ते म्हणाले की देवाला बघायचं तर श्रीराम रूपात बघायचं आणि हातात धनुष्यबाण असेल तरच बघायचं. काही समाजकंटक म्हटले की बाकीच्या रूपामध्ये काय देव नसतो का, भूत असतं का. बरं हे त्यांनाच कळलं का. संत महात्मे होते ते, त्यांना तर कळलंच होतं, कारण त्यांची एक निष्ठता अशी होती की देवाला बघायचं तर श्रीराम रूपात बघायचं, कारण एक निष्ठा होते ते. नाही तर आपली एक निष्ठता कुठंच नसती. आम्हाला भरपूर वेळा असा अनुभव येतो की काही लोक आमच्यापाशी राहतात पण आमचा विघात करतात. दुर्जनाची बुद्धी न कळे साधू स्थिती बुद्धी आम्हाला कळत नाही, पण तसा अनुभव तर येतो. याला शास्त्रामध्ये पंचमस्तंभीय लोक म्हणतात की जे भारतामध्ये राहतात, भारतातलं खातात, भारतामध्ये राहून भारतातलं खाऊन भारतातील सत्तेला विरोध कसा करता येईल, लोकांना विरोध करता येईल याचा ते विचार करतात. त्यांची एक निष्ठता दाखवतात पण एक निष्ठा त्यांची तिथे नसते. पण हे साधू संत मात्र कुठे गेली तरी त्यांची एक निष्ठाही बदलत नसते. एकदा समर्थ रामदास हे पंढरपूरला गेले. तिथे गेल्यानंतर तिथल्या लोकांना वाटलं की जसे तुळशीदास आहेत तसे हे रामदास आहेत, हे तर रामाचे दास आहेत, हे इकडं कुठं विठ्ठलाच्या दास यायला व्हायला आले. पण तिथे जेव्हा रामदास गेल्यानंतर रावळामध्ये गेल्यानंतर त्यांना विठ्ठलेशांचं दर्शन झालंच नाही, त्यांना श्रीराम रूपामध्ये दर्शन झालं. एकदा तुळशीदास वृंदावनामध्ये गेले. तिथे भगवंत कसा उभा आहे, तो हातात वेणू, तर मयूरपुच्छ, कटी सुंदर अशी शेलाने बांधली होती. इतका भगवंत सुंदर सजला होता की काय सांगावं. वस्त्रालंकाराने खूप सुंदर सजला होता. आता वस्त्रालंकारामुळे भगवंताला शोभा आहे का भगवंतामुळे वस्त्रालंकार शोभा आहे हे मात्र सांगता येत नाही, पण इतका भगवंत सजला होता. महाराज सांगतात की देख लिया वेद लावी पैसे जीवे जडून, इतका सुंदर भगवंत साजला होता. तुळशीदासांनी ते रूप सौंदर्य पाहिलं आणि म्हटले क्या छबी बनी हे आज. काय भगवंता मोठी तुझी गंमत आहे बुवा. या अवस्थेमध्ये कसा, त्या अवस्थेमध्ये कसा, या अवतारामध्ये कसा, त्या अवतारामध्ये कसा, मत्स्य अवतारात कसा, कुर्म अवतारात कसा, नृसिंह अवतारात कसा, वराह अवतारामध्ये कसा, आणि आजचा हा भगवान श्रीकृष्ण परमात्मा अवतार अतिशय सुंदर सजला आहे. पण जब तुलसी तबन धनुक बाणले हात, पण हा तुलसी त्यावेळी तुला नमस्कार करेल ज्यावेळी तुझ्या हातात धनुष्य बाण येईल आणि श्रीराम रूपात दर्शन देशील. जर तर अवघड गोष्ट अशी संतांची इच्छा असू शकते. तुळशीदास म्हणजे थोर साधू संत होते. रामायणाचं भाषांतर रामचरितमानस वाचा तुम्ही, म्हणजे तुम्हाला समजेल. साधी इच्छा नाही आहे, भक्ताची इच्छा आहे ती. अशीच इच्छा मारुतीरायांनी श्री रामचंद्र प्रभूंपाशी व्यक्त केली. प्रभू म्हणाले की मारुती मी आता पुढे होणार आहे श्रीकृष्ण, तर तुम्हाला भेटायला ये. मारुतीराय म्हटलं येऊ आम्ही भेटायला, काही अडचण नाही, पण एक अट आहे. प्रभू म्हणले काय अट आहे. मारुतीराय म्हणले की तुम्ही आम्हाला श्रीराम रूपात दर्शन द्याल, हातात धनुष्यबाण असेल, श्रीकृष्ण रूपात असता कामा नाही, चक्र दिसता कामा नाही, बासरी दिसता कामा नाही, वेणू तर अजिबात दिसला नाही पाहिजे, पण तुम्ही श्रीराम रूपात हातात धनुष्यबाण असेल तरच तुम्ही दिसले पाहिजेत, तर आम्ही येऊ. प्रभू म्हणाले मीच आहे तो. श्रीराम रूपात काय, श्रीकृष्ण अवतारात काय, मीच येतो. मारुतीराय म्हणाले तुम्ही असण्याबद्दल शंका नाही हो, तुम्ही कोणी असू शकता, तुम्ही झाड सुद्धा, तुम्ही अणुरेणू असे आहात, तुम्ही कणकणवासी आहात, तुम्ही सोडून जगात कोणताही पदार्थ सत्य नाही. पण आम्ही जेव्हा तुम्हाला भेटायला येऊ तेव्हा तुम्ही श्रीकृष्ण अवतारात असता कामाने तुम्ही श्रीराम रूपात अवतारात असले पाहिजेत. अशी जर भक्तांनी इच्छा व्यक्त केली तर जगद्गुरु तुकाराम महाराज एके ठिकाणी असं लिहितात की आता दृष्टी पुढे. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात की आता दृष्टी पुढे, असा तसा कसाही नाही, ऐसा चितूर आहे, असाच राहिला पाहिजे. आणि तसा राहतो, असं घडतं. काही महात्म्यांनी इच्छा व्यक्त केली की भगवंता तुला आम्ही लंगडा बाळकृष्ण अवस्थेत बघायचं आहे, तर भगवंता लंगडा बाळकृष्ण होतो. देवकी मातेची इच्छा होती, यशोदा मातेची इच्छा होती की भगवंता लंगडा बाळकृष्ण झाला पाहिजे, भगवंता लंगडा बाळकृष्ण झाला. देवकी मातेची इच्छा होती की भगवंतांनी माझ्या पोटी अवतार घ्यावा, माझ्या पोटी जन्माला यावं. म्हणून त्याच्या इच्छेखातीर भगवंत त्या कारागृहामध्ये जेव्हा जन्माला आला तेव्हा 8 ते 9 वर्षाचा बालक म्हणून जन्माला आलेला आहे.
ते रूप सौंदर्य दाखवून भगवंत म्हणतात, देवकी तुझ्या पुण्यातून तुझ्या ऋणातून आता उतराई झाली. मी स्वतः भगवान परमात्मा आहे, तुझ्या पोटी मी जन्म घेतलेला आहे. बाहेर 10 कोटी मूर्ती उभा, मी तुझ्या पोटी अवतार घेतलाय. तुझी इच्छा होती ना मी घ्यावा, मी घेतलाय. श्रीमद भागवत पुराणामध्ये सांगितलेली आहे ही गोष्ट. देवकी म्हटली की अरे हे 7-8 वर्षाचं बालक म्हटलं होतं, कंसपणे मूल जन्माला आले का भूत जन्माला आले? तर लौकिक अर्थाच्या दृष्टीने तू शैशव भव, तेव्हा भगवंत हे लहान लेकरू झालेले आहेस. बाहेर 10 कोटी मूर्ती उभा, भक्तांची काही इच्छा असू शकते. काही भक्त म्हटले की देवा ते अद्वैत तत्वज्ञानही नको आणि ते द्वैतमध्ये भक्ती नको, आम्हाला डायरेक्ट ते सायुज्यतेला नेऊन पोचव. बस एक विमान दे आणि विमानात आम्हाला वैकुंठाला दे पाठवून. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात की माझ्या सायुज्यतेची चाड तरी ते पुरवावी कोड. भगवंतांनी त्यांना दिलं पाठवून वैकुंठाला की जाओ तुम्ही. पण काही भक्त म्हटले की देवा आम्हाला जायचं नाही, आम्हाला इथेच थांबायचं आहे. भगवंत म्हणले तुम्हाला इथं राहून काय करायचं आहे? ते भक्त म्हणले की आम्हाला असं वाटतं की या जन्मामध्ये आम्हाला तुझी सेवा भेटली हे तर आमचं भाग्यच आहे, पण जेव्हा जेव्हा आम्ही जन्म घेऊ तेव्हा आम्हाला तुझी सेवा भेटली पाहिजे. घेईन जन्म जन्मांतरी पण करू आम्ही तुझीच सेवा, किंवा घेईन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावं. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात की ज्या ज्यावेळी भगवंत हा त्या भक्तांकडे जातो किंवा ज्या ज्यावेळी भक्त भगवंताकडे येतात तेव्हा भगवंत त्यांच्याकडे आशाभूत नजरेने पाहत असतो. अभंगाचा 3रं चरण, मागण्याची आस पाहे मुखाकडे चिंतिल्या रोकडे मनोरथ. भगवंत काहीतरी माग या आशेने बघत असतो. मागण्याची आस पाहे मुखाकडे, भक्ताच्या मुखाकडे पाहतो. आणि समजा एखाद्या भक्ताने काहीतरी मागितलंच तर ते इच्छा आता क्षणी तो पूर्ण करू शकतो. म्हणजे चिंतिल्या रोकडे मनोरथ. एकच उदाहरण देतो त्याच्यामध्ये. जेव्हा द्रौपदीचं वस्त्रहरण महाभारतामध्ये होत होतं तेव्हा द्रौपदीचं वस्त्रहरण दुःशासन करत होता. द्रौपदी अबला होती स्त्री, तो दुष्ट असणारा दुर्बळ दुःशासन तो वस्त्र खेचित होता. द्रौपदीला असं वाटलं की मी आता जरी अबला असले तरी मी सबला आहे, माझ्या लज्जेचं रक्षण मी करू शकते, मला कुणाच्याही मदतीची आवश्यकता नाही. अहंकार तिच्या ठिकाणी होता. पण थोड्या वेळानंतर तिच्या असं लक्षात आलं की हा दुष्ट असणारा दुर्बल असणारा दुष्टासन प्रबळ झालेला आहे. म्हणजे द्रौपदी जी सबला होती ती अबला झाली आणि दुःशासन जो दुर्बल होता तो प्रबळ झाला. तो दुःशासन मला आता आवरणं कठीण आहे म्हणून तिने भगवंताचा धावा केला. मग भगवंत हे पुढे वस्त्रामध्ये येऊन वस्त्रामध्ये प्रवेश करून त्यांनी ती इच्छा पूर्ण केलेली आहे. आता मला इथे सांगा की भगवंताने वस्त्र व्हायची काय गरज होती का? काही नव्हती. पण त्यावेळी द्रौपदीची इच्छा काय होती की माझ्या लज्जेचं रक्षण तू केलं पाहिजे. आणि लज्जेचं रक्षण हे त्याच वेळी संभव आहे ज्यावेळी भगवंत वस्त्रामध्ये प्रवेश करते. म्हणून प्रसंगाने भगवंत वस्त्र बनले आहेत, म्हणजे जडही बनलेले आहेत. हा प्रसंग सांगताना ब्रह्मली सद्गुरू मारुती बाबा फार सुंदर सांगायचे. ते म्हणायचे की भगवंताला यायला वेळ लागला. काय वेळ लागला? तर भगवंतांना बोलवताना द्रौपदी पहिल्यांदा काय म्हटली? हे क्षीरसागरा निवासी देवादाव. वैकुंठ भगवंत श्रीसागरामध्ये निघाले गरुडावर बसून. परत ती म्हटली की हे वैकुंठ निवासी देवादाव, भगवंत वैकुंठाला गेले. हे मथुरा निवासी, भगवंत मथुरेला गेले. हे वृंदावन निवासी, भगवंत वृंदावनामध्ये गेले. हे गोकुळ निवासी, भगवंत गोकुळामध्ये गेले. हे पंढरी निवासी, भगवंत पंढरपूरला गेले. मग हे अंतर्यामी म्हटल्यावर भगवंत अभिव्यक्त झालेले आहेत. भगवंत आल्यानंतर द्रौपदी म्हणले की देवा एवढा वेळ का लागला यायला? भगवंत म्हणा द्रौपदी तू पहिल्यांदा काय म्हटलीस? हे क्षीरसागरा निवासी, मी क्षीरसागरात होतो आलो असतो लगेच. परत तू म्हणली हे वैकुंठ निवासी. मी वैकुंठ गोकुळ वृंदावन मथुरा करून पंढरपूर करून मला यायला वेळ लागणारच. हा झाला एक भाग. दुसरा त्यातील महत्त्वाचा भाग असा आहे की द्रौपदीला जोपर्यंत माझ्या लज्जेचं रक्षण मी करू शकते, मला कुणाच्याही मदतीची आवश्यकता नाही, हा जोपर्यंत अहंकार होता तोपर्यंत देव अभिव्यक्त झाले नाही. पण ज्यावेळी तिला असं वाटलं की तुझं वाटे आता ते करी अनंता तुका म्हणे संता लाज माझी, त्यावेळी भगवंत अवतीर्ण झालेत आणि तिच्या लज्जेचं रक्षण केलं. म्हणजे चिंतिल्या रोकडे मनोरथ. अजून एक गोष्ट सांगतो. भक्त प्रल्हादाला हिरण्यकश्यपू त्याच्या वडिलांनी विचारलं की या खांबा सुद्धा तुझा देव आहे का? भक्त प्रल्हाद म्हणले हो आहे. मग काय खांबावरील लात मारे दुर्जने प्रकट झाले नारायणी. खांबात देव प्रकट झाला. भक्ताची इच्छा होती म्हणून प्रकट झाला. नाही तर खांबात कुठे देव प्रकट होतो का? इथे आपला हृदयात देव प्रकट होईल ना, तर खांबात काय होणार? पण भक्ताची त्यावेळी इच्छा अशी होती की तू खांबात प्रकट झाला पाहिजे म्हणून भगवंत खांबात सुद्धा प्रकट झाले पाहिजे. चिंतिल्या रोकडे मनोरथ. ज्या ज्यावेळी भगवंत हा भक्तापाशी पाहतो आहे की हा भक्त माझ्याकडे काहीतरी मागेल, पण भक्ताचा स्वभाव असा आहे की तो भक्ताचा स्वभाव जगद्गुरु तुकाराम महाराज प्रस्तुत अभंग 4 चरणामध्ये सांगतात की तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवणी ते काही न मागती. भक्ताचा स्वभाव असा आहे की आपला जीव भाव त्या चरणापाशी अर्पण करतात पण काही मागत नाही. म्हणजे निष्काम अशा प्रकारचे भक्त आहेत. हा जो वारकरी संप्रदाय आहे तो 2 गोष्टींमुळे आहे.
एक म्हणजे निष्कामता आणि दुसरी म्हणजे परंपरा. ही जी वारकरी संप्रदायामध्ये जी परंपरा आहे त्यामुळे हा वारकरी संप्रदाय तत्वज्ञान महत्त्वाचं आहे. पण आजची ही जी परंपरा आहे ती म्हणजे चव्हाण घराण्याची परंपरा आहे, वडसकरची परंपरा आहे. ब्रह्मलीन सद्गुरू मारुतीबाबा चव्हाण आपण मग सांगितलं की 7वी 8वी पिढी आहे. सात बाबा चव्हाण, सदाबाबा चव्हाण यांच्यानंतर ही 9वी पिढी आज या ठिकाणी उभी आहे. म्हणजे हे परंपरेमुळे वारकरी संप्रदायाचे पाईक असल्यामुळे ब्रह्मलीन सद्गुरू मारुती बाबांनी आज सातारा भागामध्ये जिथे परमार्थाचा लोकांना गंध नव्हता तिथे 84 गावामध्ये सप्ते सुरू केले आणि ते सप्ते आजही 60 वर्ष झाले अव्याहतपणे चालू आहेत. तीच परंपरा गुरुवारी आप्पा महाराजांकडे आली. त्यांनी महाराष्ट्राच्या विभिन्न भागामध्ये सप्ते सुरू केले, लोकांना जवळ केलं. आज दिंडी क्रमांक 61 मध्ये जवळपास महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यामध्ये लोक येतात. तीच परंपरा पुढे आमच्यापर्यंत आलेली आहे. म्हणजे एक तत्व ध्यानात ठेवलेलं आहे. कोणतं तत्व आहे? श्रीमद भगवद्गीतेमध्ये स्वतः भगवंत 4थ्या अध्यायातील 34 नंबरच्या श्लोकामध्ये सांगतात की तद्विधीपणे पाहतेन परिप्रश्नेन सेवाया उपदेशंती ते ज्ञानम ज्ञानच तत्वदर्शना. हे ज्ञानाचा उपदेश करणं, अबोधतेची बोधता देणं हे तत्व हे परंपरेचं आहे. वडसकरांना जरी कौतुक नसतं तर आम्ही वडसकर असं आम्हाला कौतुक आहे. लोक म्हणतात अहो महाराज तुमच्यासमोर वडसकर आहे, नक्की वडच कुठलं? सातारा जिल्ह्यामध्ये एक वडूज नावाचं गाव आहे. बऱ्याच लोकांना वाटतं की आम्ही वडूजचे, पण आम्ही म्हणतो नाही, आम्ही वडसकर आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये आम्ही आहेत. कुठे आलो हो? मग आम्ही सांगतो की ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्या शिवनेरीच्या पायथ्याचे आहे आमचं वडच. ज्या ठिकाणी सातवाहन शालिवाहन राजे, सातकर्णी राजे यांचा व्यापार हा नाणे घाटातून चालायचा तिथे आहे आमचं वडच. ज्या ठिकाणी शालिवाहन राजेश यांची व्यापारी राजधानी होती जुन्नर त्या ठिकाणी आहे आमचं वडच. आमचं वडच स्वतःचं धरण आहे असं आम्ही लोकांना सांगतो की आमचं स्वतःचं धरण आहे. कुलस्वामी खंडरायांचं मंदिर आमच्या वडजमध्ये आहे तिथे आहे आमचं वडच. इतकेच नव्हे तर ज्या ठिकाणी सार्वजनिक विवाह ते मोठ्या प्रमाणात होतात तिथे आहे आमचं वडच. इतकेच नव्हे तर ज्या ठिकाणी 15 दिवस सप्ताह मोठ्या उत्सवामध्ये होतो तिथे आहे आमचं वडच. आणि इतकेच नव्हे तर अजून महत्त्वाची गोष्ट ज्या ठिकाणी चव्हाण जास्त आहे तिथे आहे आमचं वडच. आम्हाला अभिमान आहे की आम्ही वडसकर चव्हाण असल्याचा अभिमान आहे. आता मुखाने हरिनाम आणि हाताने टाळी ठोक. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात की तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवोनी. आपला जीव भाव भक्त त्या भगवंताच्या चरणी अर्पण करतात पण काही न मागती, पण काही मागत नाही. कारण काही मागणी आम्हा अनुचित वडिलांची रीत जाणत असो. काही मागायचं नाही देवाकडे तर देवाकडे काही मागायचं नाही. भक्त काय मागतात तर भक्त फक्त एकच गोष्ट मागतात, पण ते मागणं नाहीये. काय मागतात तर हेच दान देगा देवा तुझा विसरण बाबा, ही गोष्ट मागतात. मागायचं झालं तर एकच मागणं मागतात. काय मागणं मागतात तर 60 विला राहे हृदय संपुष्टी, की माझ्या हृदयामध्ये ती येऊन राहायला पाहिजेस म्हणून भगवंत त्याची इच्छा करतील. बाहेर धाकुटी मूर्ती उभा असं भक्तीचं वैभव या प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी प्रतिपादन केलेलं आहे. अभंगाचा भावार्थ झाला असं समजून तुम्हाला समजून किंवा न समजून पण झाला असं समजून झालेली सेवा ही अखिल ब्रह्मांडायक विनुधारी द्वारकाधीश भगवान श्रीकृष्णा चरणी, अखिल ब्रह्मांडायक विनुधारी विठ्ठलेशांच्या चरणी, श्री क्षेत्र आळंदधाम निवासी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी, आमचे श्रीगुरू डॉक्टर किसन महाराज साखरे आणि श्रीगुरू आप्पा महाराजांच्या चरणी आणि खंडरायाच्या चरणी अर्पण करून या ठिकाणी थांबायचे आहे. ज्ञानेश्वर